Adi Alimentos, reinventing the fabric of nature. Hello, I'm Amit Arun Bettigiri. I am working for Merchant Navy. WSMC is my company and I am been working as a chief mate over there for last 24 years. नमस्कार, मी अक्षता बेट्टीगिरी. माझं ॲक्च्युली टीचिंग फील्ड आहे, पण आता सध्या मी घरीच असते. आम्हाला बेसिकली हा एक कॉर्नर प्लॉट असल्या कारणाने आम्हाला पहिली गोष्ट आवडलं होतं, म्हणून आम्ही पहिलं आम्हाला ते अट्रॅक्ट झालो आम्ही त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे सगळं आम्हाला जसं कळलं की कॉलेजेस शाळा जवळ आहे, आम्हाला आमच्या डेली नीड्स लागणाऱ्या सध्या जवळ आहेत, इन्क्लुडिंग अगदी हॉस्पिटलायझेशन असू देत किंवा काही असू देत. आणि जे आम्ही बघत होतो की आम्हाला एक बिगर कार्पेट हवं होतं, तर तो आमची मुलं मोठी असल्यामुळे एक प्रत्येकाला आजकाल यंगस्टरला एक स्पेस हवी असते प्रत्येकाची, तर ती आम्ही त्याच्यासाठी शोधत होतो की नाही, एक मुलांना पण प्रायव्हसी मिळाली पाहिजे. एक स्पेशियस घर आम्ही बघत होतो आणि जवळजवळ 1.5 वर्षापासून आम्ही सर्च करत होतो. आणि मग हे बघितल्यानंतर त्यांचा प्लॅन वगैरे फ्लोअर प्लॅन सगळा बघितला आणि आम्हाला कळलं की येस, आम्ही जे बघत होतो ते हेच आहे म्हणून. ॲक्च्युली ह्या प्रोजेक्टमध्ये जे लागणाऱ्या आम्हाला ज्या लागणाऱ्या वस्तू म्हणजे ज्या पॉईंट्स होते ते आम्हाला इथे मी डिलिव्हर होत होते असे आम्हाला दिसलं. म्हणजे लाईक आम्ही स्पेशियस म्हणजे मोठ्या कार्पेट एरियाचे भरपूर जागा बघितल्या, म्हणजे प्रोजेक्ट्स बघितले, पण कुठे ना कुठेतरी ते म्हणजे रूम साईजमध्ये आम्हाला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागत होतं किंवा मग वॉशरूममध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागत होतं. WCs कुठे छोटे होत्या, तर कुठे किचनची गॅलरीज आतमध्ये येत होती, तर कुठे एखादी फक्त एकच गॅलरी असायची. पण इथे तसं न होता इथे लिव्हिंग रूमला पण गॅलरी आहे आणि बेडरूमला पण गॅलरी आहे, मास्टर बेडरूमला, वेर यू कॅन हॅव अ कप ऑफ कॉफी विथ युअर पार्टनर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे मोठ्या साईजच्या विंडोज आहेत, जिथे म्हणजे अक्षरशः म्हणजे जे भयंकर जे बरं वाटतं बाहेर बघायला एक व्ह्यू मिळतो ते मिळालं आम्हाला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्हाला जे हॉल साईज म्हणजे ज्या रूम साईजेस ज्या हव्या होत्या त्या आमच्या फुलफिल झाल्या. म्हणजे थोडक्यात बोलायचं तर झिरो वेस्टेज एरिया म्हणतात त्या टाईपमध्ये आम्हाला जरा बऱ्यापैकी मिळालं. आजकाल आपण बघितलं तर बाकीचे जे प्रोजेक्ट आहेत सगळीकडे आम्ही जसं सर्च केलं तसं किचन खूप छोटं देतात आणि मोस्ट ऑफ द टाईम किचनमध्येच जातो आपल्या लेडीजचा. तर त्याच्यामुळे मला एक मोठं हवं होतं किचन, एक स्पेशियस किचन हवं होतं की कंजस्टेड तिथे वाटणार नाही, कारण एक फ्युम्स वगैरे असतात ते, आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या एक प्लीजंट वातावरणात मला कुकिंग करायला आवडतं. सो मला एक स्पेशियस किचन हवं होतं आणि ते मला मिळालं, तर त्याच्यामुळे मला खूपच छान वाटलं. मला ॲक्च्युली आवडेल की जे 3 BHK स्पेशियस फ्लॅटसाठी बघता आहे तर त्यांच्यासाठी हा एक राईट चॉईस असेल. कारण एक घर म्हणून आपल्याला काय अजून हवं असतं की एक प्रायव्हसी हवी असते, एक निवांत क्षण हवे असतात आणि एक कम्फर्टेबलनेस हवा असतो आपल्याला, की प्रत्येक गोष्टीत आपल्याला एक छान वाटलं पाहिजे त्या घरात राहताना. तर त्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला लागतात, तर ह्या सगळ्या आदी एलिमेंट्स आम्हाला प्रोव्हाइड करते, असं म्हणजे आम्ही तर सॅटिस्फाईड आहोत. जर कोणाला घर घ्यायचं असेल 3 BHK त्यांनी एकदा आधीमध्ये यावं आणि हे बघावंच. बघितल्यावरती त्याला न आवडण्यासारखं मला तरी काही वाटत नाही की त्याला म्हणजे तो प्लॅन म्हणजे नको म्हणेल. कारण का इथे लोकं चांगली आहे, सांगितल्याप्रमाणे लोकेशन चांगलं आहे, प्लॅन तर इतका सुंदर आणि आवडण्यासारखा आहे की त्याला नाही म्हणण्याचे चान्सच नाही आहे. लोकं पण चांगली आहेत, तुम्हाला हवेत तसे ते फायनान्शियली तुम्ही मागं पुढं प्लॅन्स करून तुम्ही त्यांच्याशी बोलून करू शकता. हे बऱ्याच लोकांनी केलेलं आहे, इन्क्लुडिंग मी. त्यामुळे भयंकर चांगलं वाटतं इथे आलेलं. आणि इथे आवडण्यासारखं असल्या कारणाने म्हणजे तुमच्या प्रीमियम केस लॉबीची असू देत, जे आल्या जे एंटर झाल्यावर तुम्हाला जे वाटतं एखाद्या प्रीमियमनेस कसा असावा तर तुम्हाला सगळं जाणवेल. इथे सगळ्यांना आपापली स्पेस आहे आणि पुढे जाऊन सुद्धा आपापले पार्किंग्स आहेत, आपापलं सगळं आहे. म्हणजे इथे असं सगळं सॉर्टेड आहे. त्यामुळे मला तरी वाटतं की इथे आलेला माणूस मी परत रिकाम्या हाताने जाईल असं मला तरी वाटत नाही. आणि मी पण गेलो नव्हतो, कारण